नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आहोत कोलझरला आणि आज आपल्यासोबत आहेत प्रवीण देसाई हॅलो आणि सडेलकर सर. सो आज आपण जातो आहे, आपल्यासोबत शुभम आहेत आणि दीपक दादा आहेत. बाग वगैरे आता बाग झाडा करतो की बाग आता जातो आता जास्त जास्त केली मोठी झाडं झाडं बरं सेकंडरी हां, नाही ही काजू बागायती आहे पूर्ण, म्हणजे अशी केलेली. ते का मॅकरंगाईले तर आपले काही मेंबर्स येत आहेत, गाड्या इथपर्यंत लावलेल्या आहेत. आणि चला आहेत लागा ना. मंदिर आहे का आपला या मंदिर आहे मेन दिसतात हो. हा हा एकदम सरळ ना. हे बघ एअरपोर्टच असतात आणि काय काय एअरपोर्ट दिसतात फुल चलो, तर डायरेक्टली सुरुवातीला एकदम खडी चढाई होती. सो आपण जातोय तळ्याच्या माठीला आणि त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. तळ्याच्या माठी म्हणजे एक्झॅक्ट काय आहे ते थोड्या वेळातच. बाकी जाऊ. आणि मी आणि शुभम असं त्यांची काजूची बाग आहे तिकडे आलेलो. तिकडून सांगितलं असे डोंगर दिसत होते पाठीमागे येणार, आणि हाच तो पाठचा डोंगर आहे तो जिथे आपण आता जातो आहे. सो शुभम सांगेल. शुभम आणि मी दोघं पण गेलेलो नाही आहेत तळ्याच्या माठीला. बरीच वर्ष लहानपणापासून बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या. सो तळ्याची माठी एक्साइटमेंट तर आहेच. बघूया. आम्ही डोंगराच्या खूप उंच आलो आहोत. आता आम्हाला अजून किती पुढे चालायचं ते आम्ही बघणार आहोत. आता आम्हाला आमचे गाईड सांगणार आहेत किती दूर आहे ते. अजून किती वेळ लागणार? तरी अर्धा तास. 2 किलोमीटर. हे आपलं कोलझरचं मंदिर आहे. मंदिरापासून गावातल्या लोकांना माहिती असेल, कोलझर गावाच्या मंदिरापासून हे उंच ठिकाण आहे. वरचा डोंगर दिसतोय तिथे आपण आलोय. काय वरती आणि थोडक्यात देवराई म्हणू शकतो किंवा पूर्वजांनी देवाच्या नावाने राखून ठेवलेली जागा, जिथे भरपूर गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहोत. त्यांच्याबद्दल आपल्यासोबत संदीप दादा आणि दीपक दादा आहेत, ते सांगतीलच. तरी काय काय म्हणजे तळ्याच्या माठीबद्दल आम्ही ऐकलं की लहानपणी ना तळाच्या माठीकडे आता जुन्यामध्ये पहिलं सुपारीची झाडं होती का, त्याच्यानंतर पेरूची झाडं, फणस आपली नारळाची झाडं ही होती. जुने लोक जेवढे तिकडे जायचे जुन्यांनी करून ठेव तिथे म्हणजे पाण्याचा असं आहे आपलं साधारण नाही म्हटलं तरी आपलं गाव आणि एकदम टॉप याच्यावर आपल्याला एवढी संपत्ती चांगली भेटलेली आहे. पाण्याची जी स्रोत आहे तो एवढं म्हणजे तेव्हा जुन्या काळी म्हणजे जवळ 20 वर्षापूर्वी पाण्याची जी सोय करून ठेवलेली होती की ॲटोमॅटिक तिथे पाईप लावल्या 3 इंची पाईप लावल्यानंतर पाण्याचा सगळ्या गावाला पाणी पुरवठा होत होता. मे महिन्याच्या शेवटपर्यंत आपण तिथे जागेवर गेल्यानंतर सगळ्या गोष्टी बघू, त्यांच्या त्या गोष्टीचं सगळं आल्यानंतर आपण त्या गोष्टी सांगू आपण. बरोबर. हो, पुढे समजेलच. पण लहानपणी मला वाटतं शुभम ला पण माहिती असेल की आम्ही म्हणजे आमच्या घरी जे नळ योजना होती ती तिकडचीच होती, बरोबर ना. हो. जुनी जी नळ योजना होती ती, आणि म्हणजे तिथे जे पाणी यायचं ते इथून वरून यायचं आहे आणि 24 तास पाणी. हे म्हणजे आत्ता नवीन ज्या योजना चालत आहेत सरकारच्या म्हणा किंवा हां, म्हणजे सगळं वीज बिल हे ते आणि फ्रीमधलं पाणी डायरेक्टली ते दादा सांगतात तसे पाईप लावल्यानंतर जे पाणी डायरेक्टली मिळायचं विदाऊट एनी काय म्हणतात ती एनर्जी यूज केल्याशिवाय. सो हे खूप जबरदस्त कॉन्सेप्ट होती आणि पुढे भरपूर गोष्टी असतील एक्सायटेड अशा, त्या पण त्या जागेवर गेल्यावरच समजेल. आणि आपल्यासोबत आहेतच एक्सपर्टीज, ते आपल्याला बरंच गाईड करतील. एकदम खडी चढाई आणि प्रवीण देसाई सर
भूक लागली तर सांगा रे. भूक लागली तर सांगा. बापरे, खाऊन गेली. किती वर्षाची आहे? ती एकदा मध्ये तोडला ना. पूर्ण जंगल होतं इथे. म्हणजे काही वेळा जंगल तोड होते. त्यानंतर वर चढलं ना, आता सरळ गेलं. असं पुन्हा बोलतो झाडं ना, येतात. सरळ जाऊया मग. नाही हिला चढ जास्त बसतो. जनावर ज्या ह्यानी उतारतात ना त्या रस्त्यानं पण इझी पडतं जाऊ. हो, तर आपल्याला रस्ता भेटला. इथून मला वाटतं मेरवं वगैरे म्हणतात आपल्याकडे, शिंगाडी वगैरे आहेत, ती इथून उतरतात. त्यांचा रस्ता मिळाला थोडक्यात. फुलपाखरं पण दिसत आहेत. कॅमेरा पण आणलाय आपण. बघू, बर्ड्सची ॲक्टिव्हिटी आहे थोडी. त्याला विचारलं सध्या मुंबईत नाही, आता 10 वर्ष 10-12 वर्ष मुंबईत. सध्या कोणच नाही म्हणावं या, कारण हत्ती येतात त्याच्यामुळे. प्रवीण सर, हे काय करू? चॉकलेटचे कागद. चॉकलेटचा कागद तुझ्या खिशात ठेव, ओके. जंगलात टाकू नको. आपण आणलेली सगळी वस्तू आपण परत नेली. सगळ्यांनी जिथे कुठेही जंगलात जाता, तुम्ही जे काय घेऊन जाता ते सगळं तुम्ही परत तुमच्या घरी घेऊन जा आणि एका डस्टबिनमध्ये टाका. पहिले फणस ना, सगळ्यात पहिले आमच्या घराकडे पहिले फणस पिकत. जंगली बदाम, जंगली बदाम बदाम. सरकुल्या घेतात. हा होईल नाही आता. आता फक्त काळिंदर म्हणतात ते ती. काळिंदर हे ना, आता मला त्या कशा नाव, आपल्या गावठी नाव काळिंदर असं या. काय आहे इकडे प्लेन? ओलसरा. मला वाटतं इकडे येऊन ते धुळीत वगैरे हा करीत असतील, कारण एवढं पॅसेज प्लेन दिसता. हे बघ, प्लेन रवला बऱ्यापैकी. एका वाटतं ते हा, ह्या किती वाढला बघ. नाचणी होय. तरी आता किती वर्ष झाली तुम्ही बघितलेल्या आहेत? तुमच्या अगोदर 40 वर्षापूर्वी इथे वर नाचणीची शेती केली जायची. असा पॅसेज आणि ते काजू दिसत आहेत भरपूर पडले. टाकले कोणी पण मोठं विषय आहे. हां, टाकली कोणी हा मोठा प्रश्न आहे. भरपूर काजू आहेत. मला वाटतं एकत्र केले तर होतील नाही रे. एवढे काजू आहेत इथे. सो खजुराची झाडा माही जंगली, पण हा केवढा झाडा बघ, इथून एवढा. सगळं भेटूरली काय हे डोंगर गेलो की भेटूरली की हा इकडे या साईडला. आता ह्याचा काय रे? टमाटा. बॅग आणली, बॅगमध्ये कॅमेरा आहे. एवढा कॅमेरा आणला की बघूया काय काय मिळतं आपल्याला. जा तुम्ही बघ. कसं वाटतंय? आपलं टायमिंग थोडा म्हणजे सकाळी आलं पाहिजे का माहिती आहेत माही काय सांग काय नाही माहीत. बघ आंबे काढू बघ. आपल्याकडे त्या कुमियाची फळा म्हणतात. कुमियाची फळा.
वॉटर ब्रेक. तर एवढी चढाई केली, मला वाटतं 1 तास झालाय. होय. आता फायनली तिथे जाऊन एक्झॅक्टली काय याची एक्साइटमेंट काय असेल शुभम, असं वाटतं तुला? इमॅजिनरी आम्हाला माहिती आहे एक तळ असेल आणि सांगतात तिथे पेरूची झाडं होती, बागायती पण होती ना. बागायती होती, सुपारीची, नारळाची झाडं. लोक आले की खायचे तिकडे. म्हणजे इकडे आल्यानंतर मस्तपैकी तिथेच खायचं. आणि एक होतं ना तिकडचं खाल्लेला घरी घेऊन जायचं नाही नाही. नाही, घरी घेतल्या घरी गणच घेऊन जायचं. म्हणजे काय की खाऊ हवं तेवढं तिथे खाऊ शकत. हां, म्हणजे तिकडे आल्यानंतर तुम्ही हवं ते खाऊ शकता. तिकडची जी फळं असतील, नारळ, आडसारा, पेरू आता मिळतं आणि का काय ते असेल सगळं? ते. आता काय नाही सगळं. आणि फक्त तिकडचं जे आहे ते घरी न्यायचं नाही असं प्रथा होती. सो आता तिथे नाही आहेत म्हणतात काही, तरी बघूया. डोंगरावरून वर आलो आपण आणि वर जे टॉप असतो तिकडचा हा एरिया आहे. पानं ओळखीची असतील, स्वयंपाक करतात त्यांना. कढीपत्ता म्हणजे मध्येच बघा जंगलामध्ये मध्येच कढीपत्ता मिळाला आहे. मस्तपैकी कढीपत्त्याची झाडे आहेत. आम्ही थंडावा आहे बऱ्यापैकी, जरा रिलॅक्स वाटलं इथे. फ्लॉवरिंग दिसतंय. पुढे गेलेत, आपण पाठी राहिलोय. हरवाचं नाही मा. स्मेल येलो ना इकडे वेगळं, स्मेल येतं भाई वेगळं. हेच तर इथे अचानक म्हणजे एवढं सगळं दिसतंय असं, आणि इथे एकदम ग्रीन व्हायब्रंट कलर जो आहे, जे अलगी जे आहे ते दिसतात आपल्याला. पावसामध्ये दिसतंय तसं दिसतंय. आंब्याचं झाड आहे, आंबे तर लागले नाही आहेत. सो इथून खाली उतरायचं आहे. हो, हळूहळू. हा इलय. चला, शुभमने जस्ट आत्ता एक उद्घाटन केलेलं आहे, उद्घाटन समारंभ. चालू झाल्याची निशाणी. त्याचा मोमेंटम हे झालेला, स्वतः सांगत होता. हां, तर प्रवीणने आत्ता कॉल दिला मला, लवकर ये मला. सो बघूया काय सांगते ते. काय आलं? हो, काय रे? आम्ही म्हणत होतो काही ना काही दिसेल इथे. तर इकडे दिसतं आपल्याला डुकर ना. बरोबर आहे. हा आणि दिसतं बऱ्यापैकी. हा कोणत्या साईडला नॅचरली विघटन कसं होत आहे, काही दिवसातच फक्त इथे हाडं राहतील, बाकी सगळं नाहीच होईल. इथे आपल्याला त्याचा स्पायनल कॉर्ड दिसतं. सो इथे तोंड होतं त्याचं, बऱ्यापैकी साईज मोठी होती. इथे तळ दिसतंय, पोपळ पण दिसते. तळ आहे. इकडे बरेच प्राणी येऊन आत्ता आपल्याला डुकर दिसलाय. तसं मला वाटतं इथे पाय वगैरे दिसत आहेत आणि बरं म्हणजे हे केलेलं दिसतंय असं. हा, अवकाळी पाऊस आणि हे झाड पडलेलं आहे. बागायती आहे, नारळ पोफळीची झाड, आंब्याचं झाड. आणि एवढ्या उंचावर पाण्याचा साठा आणि तिकडचं पाणी खाली पूर्ण गावाला पुरायचं म्हणजे किती भारी आहे.
तर इथे पण पाणी मिळेल खणल्यावर. हा हो तसंच आहे. हा ना स्वॅम टाईप एरिया पूर्ण. पाण्याचा सोर्स टेट्रा मिळत ना या देवाचं झाड सेम काय तुझ्याकडे तिकडे बोटिंग ना. ह्या देवाचं झाड ना. अरे ही फ्रुटिंग कसली आहेत घोटिंग बेडा टर्मिनेलिया काय बेलेरिका. आमच्या देवरात ही असली तिकडे पण खाली आहेत ना टमाटे म्हणतो ना. हां तिथे मलबार ट्रेन फुलपाखरूज आहे ते दिसलेलं आहे. हे झाड आहे, याचं नाव आहे पर्सिया मॅकॅरंथा. लॉरेसी म्हणून एक फॅमिली आहे, त्या फॅमिलीमधलं हे एक झाड आहे. ह्याची जी फळं आहेत ते हॉर्नबिल पक्षी खूप आवडीने खातात. ओके. सो ह्याची जी साल आहे ज्याला आपण बार्क म्हणतो, तर ह्याला एक ह्या फॅमिलीमधल्या जे प्रत्येक झाडांना विशिष्ट असा फ्रेग्रन्स येतो, ऑर्डरच असतात ती. आणि ह्याचं जी साल आहे ती आपण जी अत्तर आणि परफ्यूम जे तयार करतो त्या इंडस्ट्रीमध्ये या झाडाच्या सालीचा वापर केला जातो. तर ह्याचा दोन्ही उपयोग आहे. म्हणजे एक तर आपण हे कमर्शियल पण आपण वापरू शकतो, तसेच आपल्या पक्षी आणि बरोबर. हा दोन्ही म्हणजे बायोडायव्हर्सिटीसाठी पण महत्त्वाचं आहे. आणि सो हे देवाचं झाड आहे. ते फंगस पण आहे ना. ही कारवीचा प्रकार आहे. आणि मगाशी जे आम्हाला छोटी काळी फळं दिसलीत आणि तिथे जी मी सांगत होती पानं ओळखीची वाटते, तर ती काय नाव म्हटलं त्याचं? टोमॅटोचं काय? ओके. म्हणजे त्या स्पेसिसमध्ये मी वाटतं रील वगैरे बघितलेली मी, की त्याची जी पानं आहेत ती अगोदरच्या काळात तेलात बुडवल्यानंतर वातीसारखा यूज व्हायचा त्याचा. भेल्डोमाड. भेल्डेमाडाचं काय नाव सायंटिफिक नेम? कॅरिओटा युरेन. कॅरिओटा युरेन. भेल्डोमाड जिकडे आहे तिकडे बायोडायव्हर्सिटी चांगली म्हणतात ना. म्हणजे हॉर्नबिल जिकडे, म्हणजे आपण धनेश म्हणतो मराठीत, जे मोठे धनेश जे असतात ते जिथे असतील तिथे बायोडायव्हर्सिटी चांगली असं मानलं जातं. सो त्यांचं खाद्य इथे आहे. बघू ही झाडाची बी आहे आणि किड्यासारखी वाटते. जे देवाचे झाड जे आहे लोकल ह्याला काय म्हटलेलं ते मग यांनी काय म्हणतात? घोटी. ओके. तर हे बेडा ना, बेडाचं झाड आहे. सायंटिफिक नेम टर्मिनालिया बेलेरिका. टर्मिनालिया बेलेरिका. बेलेरिका.
आणि मगाशी जसं सांगितलं तसं त्रिफला चूर्ण ना. आंब्याचं झाड समोर दिसते ते. किर आवाज, पूर्ण राई, ब्ल्यू मॉर्मॉन पण दिसलं आपल्याला. मलबार ट्री निंपची ॲक्टिव्हिटी आणि ही बागायती थोडक्यात. तळ्याची माठी. फायनली आपण तळ्याच्या माठीला आलोय. कढीपत्त्याचं झाड मगाशी बघितलं आणि कढीपत्त्याला फळं येतात तिथे. आजचा जो आपली स्टडी टूर आहे थोडक्यात एक आपण ट्रेल घेतो आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी दिसणार आहेत, मोस्ट ऑफ जे प्लांट्स आहेत ते बघतोय. इथे जर मेंटेन ठेवले गोष्ट म्हणजे डोंगराच्या एकदम टोकाला अशी जागा जिथे पाणी आहे, इथे ही प्राण्यांची ॲक्टिव्हिटी. इथे जागोजागी दिसतंय म्हणजे किती पाणी आहे. पाणी पाईपलाईन घालून सगळं खाली. हां म्हणजे इकडे पाईपलाईन होती. इकडे इकडनं पाईपलाईन घालून पाणी. आणि त्याच्या अगोदर पाईपलाईन घालीच्या अगोदर लोक जुनी लोक हां इकडनं पाट काढून पाणी नेऊन घरा वगैरे बांधवली आहे. जुनं सगळं पाणी जे आहे मोस्ट ऑफ डायरेक्टली घरपोच पाणी इथून इथे डायरेक्टली पाईपलाईन टाकली जायची. पुढे जाऊया. पूर्ण कोलजर गावला जी नैसर्गिक पाणी स्रोत जो जात होता, तर ही टाकी आहे. ही पूर्ण टाकी इथे बांधलेली होती. ह्या टाकीतनं ही पाईपलाईन जोडलेली होती. हां पाईप आहे अजून आहे ना, अजूनही लोखंडी पाईप आहे. लोखंडी पाईप अजूनही आहे तो. ह्या पाईपलाईन मधनं सगळं पाणी म्हणजे विदाउट एनर्जी म्हणजे लाईट बिल न वापरता इथपासून घरपोच पाणी घरपोच पाणी पूर्ण कोलजर गावला मिळायचं इथून पूर्ण सगळं. गावाला जात होतं. आणि अजून पण पाणी वाहते, असं नाही आहे की आता बंद झालेलं आहे. अजून ही पाणी चालू आहे पण नळ योजना बंद झालेली आहे. बरोबर म्हणजे एवढ्या आणि आपण सरकार आपण ज्या गोष्टीचं करायला पाहिजे त्या गोष्टी करत नाही. जी गोष्ट आता एवढं आता नळ योजनेचं जर हेच जर चालू पाणी केलं असतं तर आज आपली एनर्जी वाचली असते, लाईट बिल वाचलं वाचलं असतं, सगळ्या गोष्टी आणि पाणी भरपूर आहे. म्हणजे आता आपण चालत आलो तिथून, फक्त मेंटेन नाही आहे. जर मेंटेन केलं तर एवढं पाणी आहे. आणि उन्हाळा आता मार्च संपून एप्रिल सुरू झाला. एप्रिलचा पहिला आठवडा सुरू आहे. एप्रिल आणि मे एकच महिना, पण एवढं पाणी आहे इथे. तिथे पण बघितलं आपण. ते जर मेंटेन ठेवलं आणि ते सुद्धा डोंगराच्या एकदम टोकाला म्हणजे इथून आपला 3-4 किलोमीटर आपला गाव आहे. आणि ती पण हाईट जवळजवळ सगळ्या टॉपला म्हणजे सगळ्या डोंगराची उंच सगळ्या उंच भागावरनं इथून पाणी जात असतं. म्हणजे असं हे नॅचरल कुठे भेटत नाही भेटत. ह्याच पाण्यावर जुनी जेवढी घरं जी मातीची घरं बांधली होती ह्याच पाण्यावर म्हणजे इथून पाणी सगळं
तेव्हा पाटाने म्हणजे पाणी पाटाने घेऊन जात पाटाने होते घेऊन आणि जात होते. प्रत्येकाची जेवढी मातीची गरज जवळजवळ मातीचे म्हणजे 2-2 हाताच्या भिंती बांधलेल्या एवढ्या भिंतीच्या मातीच्या भिंती बांधल्या की सगळं ह्या पाण्याच्या ह्याच्यावर सगळ्यांनी जुनी घरं बांधले. थोड्यांनी बागायती पण केलेली होती ती ह्याच बरोबर. पाण्यावर केलेली हो होती. हो हो. असा समृद्ध ओंजर गाव होता आणि त्यासाठी आपण उद्या सकाळी जर ह्याच गोष्टीतनं काहीतरी केलं तर उद्या सकाळी विदाऊट एनर्जी आपण काही गोष्टी करू होईल आणि शकतो. आता सगळ्यांनी ॲक्टिव्हिटी म्हणजे घेतली आहे त्याच्यामुळे समृद्ध होईलच गाव. फक्त काय महत्त्व आता मी पण एवढी वर्ष इथे आहे पण आता तळ्याच्या माठीवर माहिती आहे फक्त पाणी तिकडून यायचं होतं. पण आत्ता ॲक्च्युली आलो तेव्हा समजलं की काय आहे म्हणजे हे समजणं पण महत्त्वाचं आहे आताच्या पिढीला. हे समजलं तरच काहीतरी पुढे होऊ शकतं ते मेंटेन राहू शकतं. त्याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न. ही परिस्थिती झालेली आहे युद्धाची परिस्थिती झालेली आहे त्याच्यामध्ये गॅस मिळणार नाही तसं पाण्याचं पण इन फ्युचर प्रॉब्लेम येतील. मग त्याच्यासाठी हे लाईट बिल सगळं वाढलेलं नॅचरली आहे, काय आहे. जंगली द्राक्षासारखे एका फ्रूट लागतात रे, पण आम्ही त्याला जंगली द्राक्ष म्हणतो. जंगली द्राक्ष ते निटम म्हणतात त्याला. बिटम निटम GNETUM. जिटम निटम 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 म्हणतो. सायलेंट आहे. जंगली द्राक्ष ह्या सोप्या. पाण्यावरती का? आणि इथे आपल्याला अगोदर पण सांगितले असेल हे जे दिसतात ग्रीन्स लायकेन आहेत. जिथे लायकेन आहेत तिकडची बायोडायव्हर्सिटी मेनली काय सांगितलं जातं की जिथे लायकेन अशा ठिकाणीच येऊ शकतात जिथे पोल्युशन नाही, जिथे हवा चांगली आहे, ऑक्सिजन चांगला आहे, अशा ठिकाणीच हे दिसतंय आपल्याला. काम चालू आहे. याचे झाडांवर दिसत आहेत ते. थोडं आपण काहीतरी खाऊया आता, ब्रेक घेऊया. भूक लागली आहे कारण सकाळपासून आपण फिरतोयच. बघ चालते हा पाणी देता तोच येल्लो बरोबर बुलबुल. आपल्याला येल्लो ब्राऊड बुलबुल दिसलेला, त्याचीच वाट बघतो. ह्या वेलीवर होता. देव येतं आमचं येता ह्या टायमा घाई येऊक नाही होतो. बाजारात गेलो बाजारचा सीमा बाना मस्त जा. तो विशाल सांगतोय तसं ते 40-45 स्पेसीज आहेत बऱ्यापैकी झाडांच्या. 1-1.5 एकर मध्ये 1-1.5 एकर आहे ते. 1-1.5 एकर हो हो हो. ना पण जरी ही बाग वगैरे वगळता ना तुमची इकडची बाग वगळली आणि पाणी वगैरे पाण्याचं येते तर तो थोडा छोटा आहे इथं वगैरे. आता देवराई म्हणजे काय आता तुम्ही काय म्हणता सगळ्यांका लोकांना जनरल कन्सेप्ट असा की देवाच्या नावाने ठेवलेली जागा आणि तिकडचे काय असणारे नियम म्हणजे तुमच्या आता गावचे काहीतरी नियम असतील. मग कोणी जायचं झाड तोडायचं नाही किंवा अजून काही करायचं नाही असं काहीतरी नियम. पण त्याच्याशिवाय पण आपल्याला देवराई अजून बऱ्याच गोष्टी सांगतात. त्याच्या एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इकडे साधारण 40 वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या जातीची झाडं आहेत आणि ती सगळी सदाहरित झाड. आणि हे कधीही तोडलेलं नाही आहे जंगल, बरोबर ना? तुमच्या पण बघण्यानुसार हे कधीही तोडलेलं नाही. पूर्वज आहे तेवढं आहे पहिल्यापासून बरोबर. जे आपलं अगोदरचं जंगल होतं ते पूर्ण सदाहरित होतं. तर हे एक छोटंसं इंडिकेशन आहे की जे आपलं पूर्ण जे जंगल होतं ते सदाहरित ते निम सदाहरितच्या कॅटेगरी मधलं होतं. आणि आता हे तोड जसं जसं आपण बाहेर गेल्यावर बघूया की कसं तोड झाल्यानंतर कसा बदल होत गेला. जेव्हा आपण कधी पण आता कुठे झाडं लावायची आहेत म्हणजे लोक बरेच ठिकाणी लोक झाडं लावतात, काय काय झाडं लावण्याचे वेगळे कार्यक्रम करतात.
पण आता कुठची झाडं लावणं हा पण तेवढाच महत्त्वाचा. त्याच्यासाठी ह्या अशा देवरायांचा आपण नेहमी रेफरन्स साईड म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे की अगोदर हे जंगल असं होतं जुन्या आणि आपण काही काही वेगवेगळे काही तोड केली किंवा काही अजून काही रस्ते बनवले किंवा अजून कशासाठी जंगलची तोड केली, त्याच्यामुळे जंगलाची पद्धत बदलली. तर जेव्हा आपण झाडं लावतो किंवा काही म्हणजे आपल्याला जर एका मंदिराच्या आजूबाजूला काही झाड लावायचे तर आपण ही जी देवराईमध्ये जी आहेत जी की सदाहरित झाडं आहेत अशाच झाडांना नेहमी लावायला पाहिजे. तर हे वेताची काठी आपण जी घेतो ती हा झोपाळे वगैरे करतात फॉरेन लोक. हे वेताचं बेट पूर्ण आहे ते. पानफुटी 2 पाना खाल्लंच ना सकाळची. हा त्याचं पोटातली जेवढं इकडे झाड हा काय हा? पानफुटीचा. आहे ना वरती ना. हे खाली बागात भेटतं. हा हा. तर आता रिटर्नचा रस्ता. तर मगाशी जे सांगत होतो ते ही जी फळं लागलेली होती ती आपल्याला भरपूर दिसली. म्हणजे ह्याची जर पानं बघितली आपण आणि ही फळं त्याला लागलेली आणि ही जी पानं जी आहे त्याची टोकं बघितलं आणि थोडं वेलवेट टाईप आहे खरखरीत असं. आणि हे जर पान हे बघा इथे आहेत फळं. हे पान तेलात बुडवलं तर वातीसारखं पेटत राहतं. त्याच्या यूट्यूबला व्हिडिओज वगैरे रील्स वगैरे बघितले असतील. चलो आपण आता वर देवराई बघायला गेलो होतो, तिथून खाली उतरत आहे. जेवढे चढताना दम लागायचे कष्ट आहेत तेवढेच कष्ट उतरताना आहेत, पाय घसरण्याचे. पण काजू दिसलेले भरपूर काजू नुसते. तर तर तिथून 500 मीटरवर तिथे काजूची कलमं लावलेली आहेत. हां त्या कलमावर म्हणजे सांबर ह्या जातीची जी येतात ती म्हणजे आपल्या गुरांसारखीच असतात ती. हे सगळं बोंडू काजू ह्या सगळ्या तिथे खाल्लेले आहेत. विश्रांच्या ते इथे आल्यानंतर त्या रवंत केल्यानंतर ज्या आता गुरं रवंत केल्यानंतर ह्या काजू टाकतात. तसे आता ह्या ठिकाणी आता म्हणजे किती जनावरं येऊन ह्या किती प्रकारचं हे नुकसान झालेलं आहे हे आपण बघू शकता की हे आता सगळ्या प्रकारचं इथे आता नाही म्हटलं तरी ह्या एरिया जवळजवळ भरपूर काजी आहेत. भरपूर काजी आहे. जवळजवळ इथेच बघू शकतो आपण केवढे आता जर त्यातले जवळजवळ 5-6 किलो काजूचे ह्या एवढ्या याच्यात जर वेचले तर 5-6 किलो 5-6 किलो आरामात होतील. आरामात काजू आहे. मिस्ट्री सॉल्व. वा मस्त वारा सुटलाय. आपण जिथे आहोत हा देवराई लागूनच असलेले जंगल आहे. पण ह्या जंगलामध्ये आणि देवराईच्या जंगलामध्ये खूप फरक आहे. तर हे जे आपण बघतो हे सेकंडरी फॉरेस्ट आहे. सेकंडरी फॉरेस्ट म्हणजे जेव्हा तोडतो आपण आणि त्याच्यानंतर जे परत तयार होतं हे असं जंगल आहे. तर तिकडच्या स्पीसीजमध्ये आणि इकडच्या स्पीसीजमध्ये खूप फरक आहे. इथे जर आता बऱ्याच झाडाच्या जाती आहेत त्या सगळ्या डेसिडियस आहे म्हणजे पानगळतीचे आहेत. सो आता हे कसं ओळखायचं सेकंडरी फॉरेस्ट आहे की नाही, तर एक महत्त्वाचं इंडिकेशन म्हणजे आपण इथे बघू शकतो हे वर इथे तुटलेलं पण दिसतंय आणि कापलेलं पण दिसतंय तो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे कापलेलं तर दिसतंय पण जेव्हा झाड कापलं जातं तेव्हा त्याला परत स्प्राउड होतं, रिस्प्राउड, त्याला कोपायसिंग म्हणतात. त्याला कोपायसिंग होतं परत आणि एका झाडापासून तुम्ही मल्टिपल स्टेम बघू शकता. एका झाडाला ह्याला 2 स्टेम आहेत, कुठे कुठे 3 आहेत, कुठे कुठे 4 आहेत. की जेव्हा जसं झाड तोडलं जातं तेव्हा परत ओके म्हणजे त्याचे स्टेम खोड जे आहे ते आपल्याला जास्त दिसतात. एक सिंगल दिसणार नाही. सिंगल दिसत नाही. तर ते इंडिकेशन आहे की हे तोडले. त्याच्याशिवाय पायोनियर स्पीसीज आहेत ज्याला ही रानमोडी म्हणतो आपण लोकल भाषेमध्ये ती आहे. पायोनियर स्पीसी मॅकारंगा पेल्टाटा आहे जो की जंगल जिथं एरिया ओपन होतो तिकडे येतो, ती पहिल्यांदा येणारी स्पीसीज आहे. सो हे सगळं इंडिकेशन आहे.
सो आत्ता नेमकं काय होतंय की जेव्हा आपण जंगल तोडतोय तेव्हा जे ओरिजिनल जंगल आहे त्याचं रूपांतर आहे वेगळ्या म्हणजे त्याचा ॲक्च्युली पॅटर्न बदलतोय. आपण बघितलं तर हे साधारण एक 20 वर्ष जुनं जंगल आहे, म्हणजे जे तोडून नंतर तयार झालेलं जंगल आहे. पण इथे आपल्याला खूप कमी प्रमाणात सदाहरित झाडं दिसतात. म्हणजे जेव्हा आपण जंगल तोडून तसंच ठेवतो किंवा जंगल तोडल्यानंतर येणारं जंगल आहे ते ओरिजिनल जंगलमध्ये येत नाही. सो त्याचं थोडं कन्वर्ट होऊन हे डेसिडियसमध्ये येतं. किंवा आता ह्याच्यामध्ये पण जसं आपण देवराई बघितलं, त्या देवराईसारखं इथे जंगल जे ओरिजिनल आहे ते इथे व्हायला खूप वर्ष लागतील. म्हणजे एकदा आपण तोडून त्याचं खूप म्हणजे पॅटर्न जेव्हा चेंज करतो, म्हणजे ॲक्च्युली त्याचा पॅटर्न चेंज होतो. जेव्हा आपल्याला वाटतं की हे बाबा जंगल आहे, तोडलं तर काय होतंय. बरोबर, म्हणजे सदाहरितचं डायरेक्टली डेसिडियस मध्ये रूपांतर ते फास्ट होतं आणि त्याचं कन्व्हर्जन जर रिटर्न करायचं झालं तर त्याला भरपूर वर्ष खूप वर्ष लागतात, 40-50 वर्ष लागतात. आता बाहेर ना आपण अरे आपल्याकडे जंगल आहे आपण तोडतोय परत, पण त्याची वाढ होते आपण म्हणतोय, पण जे ओरिजिनल आहे ते येत नाही. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण आपण नॉर्मली झाडं तोडली एखाद्या ठिकाणची आणि 10-15 वर्षांनी किंवा आता हे 20 वर्षाचं जंगल आहे, मग ते जंगल आणि जे ओरिजिनल जंगल ह्यामधला जो डिफरन्स आहे आत्ता विशाल सरांनी आपल्याला एक्सप्लेन केला. सो म्हणून जी जुनी जंगलं आहेत तशा स्वरूपात टिकवणं खूप महत्त्वाची आहे. खूप पॅची आहे, मध्ये मध्ये खूप गॅप राहिली पडली ॲक्च्युली. थोडंसं कदाचित तितकीच झाडं असतात जसे आता देवराई होती, म्हणजे आपण परत कापून आपण पूर्ण पॅटर्न चेंज केला. तिकडे पण मंदिर खायचं दिसतं आता, म्हणजे शिरवलचं मंदिर नाही हा, जे पूर्ण इकडचं हे काय या शिरवलचं मंदिर आपल्या मोबाईलमुळे दिसतं मस्तपैकी. आणि इकडे पूर्ण कोलझर गाव आणि हे कोलझर गावचं मंदिर. आणि कोलझर गावच्या मंदिर एकदम पाठीमागे आपल्याला मोपा एअरपोर्ट पण दिसतंय. ओके, हां हां हां. देवराई आताची आत्ताची जाणून हे जंगल लावण्यामध्ये उभ्या करण्यात खूप मोठे कष्ट असतात ना. तर जर ही तोड अशीच चालू राहिली तर आपलं जे ओरिजिनल फॉरेस्ट आहे ते नष्ट होण्यात जास्तसा वेळ लागणार नाही. आणि नक्कीच त्याचा परिणाम आहे तो आपल्या आयुष्यावर, पक्षी प्राणी तिकडची असणारी बायोडायव्हर्सिटी यांची संख्या कमी होणार आहे. आणि ओव्हरऑल त्याचा आपल्या नेहमीच्या आयुष्यावर त्याचा नक्कीच परिणाम होणार आहे. त्यामुळे अशा देवराया आणि जंगलं राखून ठेवणं तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि जर अशा कुठेतरी देवराया जर असं म्हणजे तोडल्या असेल किंवा अजून काही कारणामुळे त्या तुटल्या गेल्या असेल तर त्यांचा अभ्यास करून त्याचं पुनर्निर्मिती करणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि जे असलेले जंगल राखून ठेवणं ह्या सगळ्या कारणांसाठी खूप महत्त्वाचं. तर आता आपण रिटर्नचा प्रवास, अशा प्रकारे आपण आज प्रवीण देसाई आणि विशाल सडेकर आणि आपले दीपक दादा आणि संदीप दादा आणि शुभम यांनी मिळून म्हणजे कोलझर गावची जी देवराई, आपलं जे तळ्याची माती, तळी थोडक्यात, जिथून पूर्ण कोलझर गावाला पाणी सप्लाय होत होतं आणि ते भरपूर साऱ्या बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता भरपूर आहे, ती म्हणजे एवढी वर्ष टिकून राहिलेली आहे. मग ही खूप मग ह्या व्लॉगमधून थोडा छोटासा प्रयत्न की ही जी आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टी सगळ्या साठवून ठेवलेल्या आहेत त्या आपण अजून त्याच्यामध्ये जपणूक करणं, किंवा अजून जर काही त्याच्यामध्ये झाडं वगैरे नाहीशी झालीत, आता विशाल पण म्हणाला आहे की काही आपण जपणूक करू शकतो त्याच्या जुन्या स्पेसिस ज्या आहेत, थोडा हा प्रयत्न आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हा कोलझर गावचा एक छोटासा प्रयत्न आहे. सो अशाच गोष्टी तुम्ही करण्यासाठी प्रतिसाद द्या. सो धन्यवाद. वटेश्वर हा, योगायोगाने आम्हाला मंदिराकडे जे आपण मंदिर बघितलं, कोलझरचं मंदिर जे वरून दिसत होतं ते मंदिर, योगायोगाने आपल्याला इथे जेवण होतं. सो तिथे आपण जेवूया. देवीचा प्रसाद मिळालेला आहे.
गळ्याकडे गळेकरांना घालून दिला बरोबर. हो हो आणि बरोबर येईल. मस्त फोटो येतो मंदिराचा. होय चल.